वाजता पूर्ण खालचं फ्लोअर खाली गेला. माझं 6 तारखेला सीलिंग पडलेलं, म्हणजे छताचा थोडा स्लॅब खाली आलेला. मग मी काम चालू केलं आणि आज 14 तारखेला म्हणजे खालचं फ्लोरिंग पण माझं डॅमेज असल्या कारणामुळे 3 लाद्या बदलायला घेतलेल्या. तर 3 लाद्या बदलताना पूर्ण ते सीलिंगच खाली कोसळलं खालच्या. मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे. गेली जवळजवळ ही 60-65 वर्ष जुनी सोसायटी आहे आमची. आणि आता संध्याकाळी 6 वाजता बंड्या याच्या रूमचा सिलिंग जो किशोर साळवीच्या खालचा तो पूर्ण स्लॅब पडल्यामुळे पण कुठची जीवितहानी झाली नाही. आणि आता सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणजे सुप्रिया दळवीताई नगरसेविका असतील, बाळा नांदगावकर असतील, अजय चौधरीसुद्धा येत आहेत. फायर ब्रिगेडचे लोक आले होते, पोलीस स्टेशनमधले लोक आले होते आणि म्हाडातले अधिकारी पण येऊन गेलेत. त्यांनी पाहणी केली आहे. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आता एवढं जुनी बिल्डिंग झाल्यामुळे आणि मी फेडरेशनवर सुद्धा आहे अभ्युदयनगरचा. आणि शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब जी आपली प्रक्रिया चालू आहे टेंडरची, त्याच्यात लवकरात लवकर लक्ष देऊन जे कन्सर्नचा ड्राफ्ट आहे त्याला लवकर प्राधान्य देऊन जे रहिवाशांची जी मागणी आहे कॉर्पस पण आणि भाड्यात वाढ जे होईल ते त्याच्यावर लवकर प्राधान्य देऊन त्याच्यात भर करून आम्हाला जर वाढून दिलं तर लोक आज मला वाटत नाही कोणी नाही म्हणणार. सगळे कन्सर्न द्यायला तयार आहेत आणि लोक आज कंटाळले आहेत. बरेच लोक आता विचार करतात की एवढं वर्ष, आणि आता ही पहिली दुर्घटना नाही आहे. हे 4-5 बिल्डिंगमध्ये अशा दुर्घटना झालेल्या आणि जीवितहानी कधी होऊ शकते. त्यासाठी मराठी रहिवाशांची सोसायटी आणि कॉलनी आहे आणि मराठी माणूस आज इथपर्यंत काळाचोखी आणि अभ्युदयामध्ये टिकलेला आहे. तर एवढीच विनंती आहे साहेब लोकांना की लवकरात लवकर डेव्हलपमेंट आमचं व्हावं. CNDमध्ये ही प्रक्रिया चालू आहे, म्हाडा करते आणि आमचा पाठिंबा नेहमी आहे. सगळेच लोक तयार आहेत. तसं विनंती करीन फडणवीस साहेबांनी, डेप्युटी CM साहेबांना, शिंदे साहेबांना की लवकरात लवकर हे डेव्हलपमेंट झालं पाहिजे. प्रत्येक सोसायटीमध्ये काही लोकांना 70 असतील, काही 45 सुद्धा आहे. आमची सोसायटी 90 लोकांची टेनंट आहेत इकडे. अशा 49 सोसायटीज आहेत टोटल. मी समीर सागर, 5 नंबर अध्यक्ष सोसायटीचा, हितवर्धनी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष आणि फेडरेशनवर सुद्धा मी सदस्य आहे. आता ह्या अभ्युदयनगरच्या बिल्डिंगला जवळजवळ 1957मध्ये ह्या बिल्डिंग बनलेल्या आहेत. जवळजवळ 69 वर्ष झाले आहेत आणि वारंवार आम्ही म्हाडाला पत्रव्यवहार पण करतो आहे. पण आज म्हाडा अक्षरशः हात झटकते की तुमच्या सोसायट्या झाल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असं म्हाडाचं उत्तर असतं. तर खरं म्हणजे म्हाडाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. जर आम्ही मेंटेनन्स देतो आणि आमचं पूर्ण मेंटेनन्स घेतात म्हाडा, पण कामं आमची काहीच करत नाही आहेत. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करत असतो पण काही कान हलवत नाही आहेत. जबाबदार कोण? म्हाडाच आहे याला जबाबदार. आज म्हाडाने डेव्हलपमेंट हातात घेतलेलं आहे, पण तुम्ही योग्य प्रकारे जर लोकांच्या मागण्या पूर्ण केल्यात, म्हणजे आज आम्हाला 5,000 भाडं आणि 5 लाख कॉर्पस, 25,000 भाडं आणि 5 लाख कॉर्पस देणार आहेत. 25,000 भाड्यात आज कुठे मुंबईमध्ये घर मिळतं का सांगा? नाहीच मिळत ना. त्यामुळे लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला किमान 35,000 भाडं आणि 10 लाख कॉर्पस मिळावा. ही लोकांची मागणी जर CM साहेबांनी जर मान्य केली तर मला वाटतं लोक कन्सेंट फॉर्मवर डोळे झाकून सह्या करतील. नाही, शासनाच्या वतीने अजूनपर्यंत तरी कोणी आलेलं नाही आहे. म्हाडाचे एक ते आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पाठवलेत त्यांनी. गुजराती साहेबांना ज्यावेळी नांदगावकर साहेबांनी फोन केला तेव्हा त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. पण BMCचे डिझास्टरचे सगळे ऑफिसर, BHT, फायर ब्रिगेड, पोलीस स्टेशन या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि खरं पाहता इथे त्या मुलाची, सिद्धेश कुडतरकर म्हणून जो वरती स्लॅब पडलेला आहे फ्लोअरिंग त्याची आई इथे 2 दिवसापूर्वीच ती मुलीकडे गेली आहे. नशिबाने ती जर आज घरात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. नाही, काहीच कोणी आश्वासन दिलेलं नाही आहे. माझं नाव सुप्रिया दिलीप दळवी, वॉर्ड क्रमांक 205ची मी स्थानिक नगरसेविका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.